ती परिभाषा आणि माध्यम या सगळ्याबाबत रामदास फुटाणे यांच्याशी चर्चा करूया। सर नमस्कार, आपलं स्वागत। नमस्कार। नाना, कुणाल कामराची ती जी त्याचं जे गाणं कविता तुम्ही ऐकलं? मी ते परवा ती इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर मी ते पाहिलं काय आहे ते सगळं प्रथमच। आणि मग काय तुम्हाला ऐकून काय वाटलं? नाही, ती विनोद हा निखळ असला पाहिजे किंवा व्यंग ते एका व्यक्तीच्या द्वेषापोटी लिहिलेलं वाटलं। तर आपण जेव्हा व्यंग लिहितो, एक तो उपास असतो, ही जी आपली शस्त्र आहेत उपरोधाची वगैरे, ही वापरताना त्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना असता कामा नये। दुसरी गोष्ट, लिहिल्यानंतर त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीला दुःख वाटता कामा नये की माझ्यावर कशाला लिहिलं वगैरे काहीतरी। आता ती जी संपूर्ण कविता मी ऐकली परवा त्यांची, त्यामध्ये त्या व्यक्तीला संपूर्ण बदनाम करणे हा एकच उद्देश होता। त्यामुळं अशा व्यंगाला फार महत्त्व येत नाही। व्यंगामध्ये साधारण तुम्ही एक तर तुमची मुख्य जी बैठक आहे ती वैचारिक असायला पाहिजे। दुसरं, तुमची बांधिलकी ती महत्त्वाची। तुम्ही सामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून लिहित असाल तर त्याच भावनेने तुम्ही लिहिलं पाहिजे। तुम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून लिहित असाल तर मग ते वेगळं येईल त्याला। किंवा कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन लिहित असाल तर ते व्यंग कधीच चांगलं होणार नाही। म्हणून व्यंग कवी हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, पक्षाचा प्रतिनिधी असता कामा नये। तो सामान्य माणसाचा आवाज असला पाहिजे। म्हणून आपण आर के लक्ष्मणची व्यंगचित्र पाहिली, तो त्यातला जो कॉमन मॅन आहे की त्याला काय वाटतं, साधारण माणसाला काय वाटतं, ते महत्त्वाचं आहे। मला वाटतं ती कामराच्या कवितेत तशी कुठलीही भावना दिसली नाही। आणि म्हणून अशा व्यंग कवितांना सामाजिक बैठक नसेल, सामाजिक भान नसेल तर मग ते व्यंग बोचरं होतं आणि मग कुणाला तरी दुखावतं। आणि मग मुंबईसारख्या ठिकाणी तर एकच आहे, सटाक फटाक नाही तर खळखाटाक, म्हणजे हीच भाषा आहे। त्यामुळं तुम्हाला त्याचं बळी व्हावं लागलं त्या ठिकाणी। अर्थात ते सुद्धा चुकीचं आहे। म्हणजे आपण त्याचा एखाद्याचा स्टुडिओ जाळणं किंवा तोडफोड करणं किंवा मारहाण करणं याच्या विरोधात आहोत। मुळात काय असतं की जेव्हा लेखक प्रवृत्तीचा वेध घेतो तेव्हा मग विनोदही चांगला होतो, व्यंगही चांगलं होतं आणि कलाकृतीही चांगली होती। मुळात काय असतं की आता तुम्हाला माहिती आहे, मी सामना सिनेमा काढला, तर सामना आपण सिनेमा काढायचं म्हटलं की लोक नट्या सगळं वगैरे ते करतात। आणि माझ्याकडे तर काय ऑफिसही नव्हतं, शिपाई नव्हता, फोनही नव्हता, काहीच त्यावेळेस। तर आम्ही सिनेमा